आंबेगाव तालुक्यातला हा दूध भेसळीचा म्होरक्या सापडल्यापासून संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिवसभर याच्यावर चर्चा झालेली आहे. परंतु इथे अनेक लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आपल्या तालुक्याचे आमदार दिलीपराव वळसे पाटील हे का बोलत नाही आहेत आणि त्याच्याच ह्या सगळ्या विषयावरती आज जी निश्चित सभा आयोजित केली होती. सगळ्यांचा रोग त्यावर होता. मी सर्वप्रथम येवले साहेबांकडे जातोय. आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातं. येवले साहेब काय म्हणतात? आपल्या सर्वांच्या घरी एक आजी, आपली आजी आजोबा, त्यांची एक म्हण आहे, ज्याची खाईल पोळी त्याची वाजवील टाळी. आता ज्याच्या खाल्यात पोळ्या त्याच्या टाळ्या वाजवायला शिवाय काय पर्याय का? इथल्या नेत्याला ज्याच्या पोळ्या खालच्या टाळ्या वाजवा लागणार आहेत. आमचं सर्वात प्रथम म्हणणं एकच आहे की ज्या 26 लोकांना गुन्हा दाखल केला त्यातल्या 13 संकलन केंद्र आहेत. त्या 13 संकलन केंद्राचे 2 वर्षाचे पाठीमागचे अकाउंट स्टेटमेंट मी काढले आहेत आणि त्या अकाउंट स्टेटमध्ये क्लिअर कट आहे की त्यांनी दूध कुणाला घातलं आहे आणि त्याच्यावरती FDA कारवाई करते म्हणून मी ते डिस्क्लोज करू शकत नाही. नाहीतर तो त्यांच्या विरुद्ध माझा दुसरा कार्य म्हणजे गुन्हा होईल, गुपित उघडकीस होईल. म्हणून FDA त्या दृष्टीने चालली आहे. दूध भेसळ करणाऱ्यापेक्षा ते दूध जमा करून 10 रुपयांनी घेऊन ते 70 रुपये 100 रुपये सुगंधित दूध म्हणून लोकांना 136 रुपयांनी लिटरमध्ये करून घालणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. या सर्व दुधाला एकत्र करणारा हा जो आका, ते दूध फिरवून त्याच्यावर जो लोणी काढणार आणि ते लोण्याचा गोळा खाणारा तो बोका, हे आका आणि बोका जोपर्यंत आम्ही उघडकीस पाडणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आणि माझी तुमच्या सर्वांमार्फे एक तुकाराम मोडणे साहेबांना एक प्रार्थना आहे की साहेब, तुम्ही आदित्य योगींसारखं नुसती यांच्यावर कारवाई करू नका, तर आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील यांच्या घरादारावर बुलडोजर चालवला पाहिजे. कारण ह्या फुकटचा हरामाचा आमच्या लेकरांना, आमच्या म्हातार माणसांना कॅन्सर देऊन कमवलेला जो पैसा आहे हा यांचा सगळा पैसा निस्तोनाबूत करून ते टाकला पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. बरं, आता जाऊ साहेब, काय सांगाल की रे साहेब? आज गेल्या 15 दिवसापूर्वी कारवाई तर चालू आहे, परंतु कारवाई फक्त 26 जणांच्या भोवतीच फिरते. बाकीचे जे काही लोक यांच्या पाठीमागे छुपे त्यांच्यापर्यंत पोलीस जाऊ शकत नाही. आज आम्ही भेसळ विभागाचे अधिकारी इथं आले होते. त्यांना स्पष्टपणाने विचारलं आहे, गेल्या 8 दिवसात जी प्रक्रिया झाली ती टप्प्याटप्प्याने तुम्ही लोकांना कळवली पाहिजे. ती कळवली की तुम्ही जी चौकशी करताय त्याच्यामध्ये काय काय नवीन आले, कोणाची नावं सामील झाल्यात, ती लोकांना कळतील. लोकांना इतकं पाण्या इतकं नित्तळ काम आहे. लोकांना सगळ्यांना माहीत आहे का या सगळ्या केंद्रावरून दूध कुठं जात होतं आणि त्याचं काय होत होतं. आणि त्याच्यामुळं त्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नाही. लोकांना डाऊट एवढाच आहे का हे सगळं अजूनही दाबण्याचा प्रयत्न करतायत, थंड पाडण्याचा प्रयत्न करतायत. हे थंड पडू नये म्हणून या तालुक्यातली जनता कायमस्वरूपी आम्ही जेव्हा लागेल तेव्हा रस्त्यावर येऊन याच्यामध्ये न्याय घेण्यासाठी प्रयत्न करणार. मुद्दा तोच आहे का 26 जणांच्या भोवतीच आतापास फिरतोय, बाकीच्या लोकांपर्यंत अजून पोलीस पोहोचतच नाही. हा, म्हणूनच मगाशी तुम्ही कदाचित लेट आला असाल. मी स्पष्टपणाने सांगितलं, राज्याच्या विधानसभेमध्ये राज्यातल्या अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या आमदारांनी भूमिका मांडली, त्याच्यावर कठोर कारवाई करा म्हटलं. पण या तालुक्याचे आमदार बोलले नाहीत. त्यांना जर या तालुक्याने 8 वेळा संधी दिली असेल आणि काम करायला संधी दिली असेल तर त्यांची प्राथमिक नैतिक जबाबदारी अशी होती, आज या व्यासपीठावर येऊन किंवा अन्य आम्हाला सोडून तुम्ही ही तुमचं म्हणणं आणि या लोकांवर काय कारवाई होते, त्याच्यामध्ये नवीन काय प्रगती होते ती तुम्हाला लोकांना सांगितली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. साहेब, सहकार म्हणजे आंबेगाव जुन्नर तालुका आहे, परंतु सहकार राहिला बाजूला आणि सहकाराला पॅरल म्हणून स्वतःचे काही वैयक्तिक कंपन्या, समजा साखर कारखाने असतील किंवा हे सगळे दूध कंपन्या असतील, हे सुरू आहे. ते एकतर लयात चाललेत, हे वर चाललेत. ही आंबेगाव तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी अत्यंत दिमाग लावून एक रचलेली एक खेळी आहे. 1990 साली ते जेव्हा आले, 90 साली ते आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी पहिलं काय केलं असेल तर जी सगळ्यात मोठी कात्रज डेअरी होती, कात्रज डेअरीला समांतर म्हणजे ज्याच्याकडे तेव्हा स्कूटर होती ना, अशा माणसाला सांगितलं, पैसा पुरवला, त्यांनी तेव्हा डेअरी काढली. ती डेअरी जेव्हा 1995 साली कात्रज डेअरी 1.5 लाख लिटर दूध संकलन करायची, 95 साली महाराष्ट्राची सगळ्यात मोठी डेअरी होती आणि घराघरात नाव होतं दूध कात्रज. आणि त्या दुधाच्या डेअरीला 1995 साली त्यांच्या मित्र डेअरी फक्त 20 लिटर संकलन करायची. आजची 2026ची गोष्ट अशी आहे, कात्रज डेअरी संकलन 2 लाख लिटर आहे आणि त्यांच्या मित्र डेअरी संकलन 10 लाख लिटर आहे. बरं, ती नुसती इथं नाही आहे तर ती तामिळनाडूतसुद्धा आहे, बोट्यातसुद्धा आहे, सगळीकडे आहे. मग त्यांनी त्यांची पाळमुळं पसरवली. सहकार म्हणून शेतकऱ्यांची जी संस्था होती ती लयास आणली आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की 35 वर्ष विना बोभाट एक हात सत्ता फक्त त्यांचीच आहे त्या कात्रज डेअरीसुद्धा. म्हणजे यांनी तेच केलं. दुसरी गोष्ट, 2000 साली जो साखर कारखाना स्थापन झाला
6 वर्ष लागले हो. लोकांनी त्यांचे शेअर साठले, मग कारखाना काढला, परंतु त्यांनी खाजगी साखर कारखाना 1.5 वर्षात काढला. बरं, साखर कारखाना चालवायला त्याला नावसुद्धा परागच. तुम्ही समांतर येतं बघा, डेअरी पराग, साखर कारखाना पराग, साखर कारखान्याचा चेअरमन मेहुणा किंवा त्याचा काय भाचा असेल ढाके. हे सगळं कसं होतं? अरे म्हणजे याला काय जादू आहे का काय? हे सगळं असं कसं होतं की इथं तालुक्यामध्ये दुसरं कोण भेटलं नाही, कोण गावडे भेटले नाही का, कोण गिरे भेटले नाही का कारखान्याचे चेअरमन? असं नाही ना. हे तालुक्याला पूर्णपणे गिळंकृत टाकलेला एक अजगर आहे. त्या अजगराने हा तालुका पूर्णपणे गिळंकृत केला आहे आणि तो आता मस्तपैकी आराम करतोय, ढेकर देतोय की आता तुम्हाला काय उपटायची माझी उपटा, मी काही हटत नाही. पण त्याला माहीत नाही की ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुद्धा अशा 7 फण्याचा असणाऱ्या नागाला सुद्धा नमवलं होतं, तसे ह्या भीमाशंकरचा आशीर्वाद असणारी जनता आणि या जनतेतली ही पूर्ण जनता तुम्हाला सुद्धा नमवणार. आणि तुम्ही जो आंबेगाव तालुका गिळंकृत करून ठेवला आहे, तर तुमचं पोट फाडून या आंबेगाव तालुक्याला परत आम्ही निर्भेळ एकदम स्वच्छ चारित्र्याचा तालुका म्हणून उदयास आणणार. असं तुम्ही म्हणता आणि मग विधानसभेला पाठिंबा देता. विधानसभेला महायुती होते. लक्षात घ्या की जेव्हा पक्षाचं काम येतं, आज हे काम जनतेचं आहे. परत सर्वपक्षीय होतं ना यार. नाही, मी तुम्हाला सांगतो ना, विधानसभेला महायुती ही 3 पक्षांची एकत्रित होती. ज्या लोकांची तोंड कोण बघत नव्हती त्या लोकांबरोबर आपल्याला थांबायला लागलं ना, का नाही लागलं थांबायला? आणि तेव्हा जर आमच्या पक्षाने अपक्षरी चिन्ह दिलं असतं नाही इथं, तर तुम्हाला सांगतो ह्या पट्ट्याने फार सगळ्यांचा निस्तो नाबूद करून इथं आमचा झेंडाच फडकवला असता. परंतु काही कारणानुसार आम्हाला इथं संधी नाही भेटली. परंतु संधी न भेटल्यानंतर आता तुम्हाला मी ते पण उदाहरण सांगतो की ज्या ठिकाणी अपक्ष आमदार निवडून म्हणजे अपक्ष म्हणजे विरोधी गटाचे आहेत, त्यांना काही निधी मिळत नाही ना. आंबेगाव तालुक्याचं नुकसान करून स्वतःची राजकीय पोळी भाजणारा मी एवढा धूर्त लांडगा अजिबात नाही आहे. आंबेगाव तालुक्याची पोळी जेव्हा भाजेल तेव्हा आंबेगाव तालुक्याचा इथला जो जनसेवक आहे तो सत्तेमध्ये असेल आणि सत्तेमध्ये आमचा महायुती येणार होती हे आम्हाला 100% माहीत होतं. शिंदेसाहेबांचा आदेश होता की काही झालं तर महायुतीचं काम करायचं, म्हणून आम्ही सर्वांनी निरपेक्षपणे पश्चाताप झालाय वैयक्तिक लेवलला, असं नाही वाटत का? नाही, पश्चाताप झाला आम्हाला की पदरमोड करून एखाद्याला आपण निवडून आणलं, पण तो निवडून आला असताना जर त्यांनी काहीतरी जनतेसाठी काम केलं पाहिजे, ते न करता तो बाकीचे जर तमाशे करत असेल तर हा पश्चाताप आहे. परंतु याचं उट्ट सुकार भरून काढायचं हे सुद्धा शिवसेने म्हणून कसं काढायचं हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही ते भरून काढणार. यांनी जो आरोप केलाय का पराग नावाचे 2 कारखाने केले, परंतु वळसे पाटील म्हणतात की माझं ते कारखान्याशी काहीच संबंध नाही. तुम्ही एकतर एक उजवे का डावे हात होताय कधी काळी, काय सांगा? नाही, मी 1990 सालापासून राजकारणात आहे. त्यांच्यासोबत जवळजवळ 25 वर्ष काम केलं आहे. पण जेव्हा आज जसं दुधाचं भेसळचं काम केव्हा चालू झालं हे जर प्रश्न विचारला तर मी त्याला स्पष्टपणाने सांगेल 2002-1-2च्या दरम्यान हे भेसळचं प्रमाण वाढायला लागलं. काही लोक त्याच्यामध्ये एंट्री झाले, खाजगी डेऱ्या आल्या आणि जास्तचा नफा कमवायच्या नादामध्ये राज्याच्या राजकारणात सत्तेचं स्थान पक्कं झालं आणि मग इथं काही केलं तरी चालतं आहे हे निश्चित झाल्यावर भेसळचं प्रमाण तिथून चालू झालं. म्हणून 2003 साली एक गुन्हा झाला, 2005ला एक गुन्हा झाला, 2008ला एक गुन्हा झाला. ज्यांच्यावर गुन्हे झालेत ते मुळात आजही 2026ला तेच गुन्ह्यात आहे, दुसरं कुणी नाही. जे लोक ज्यांचा 2003 साली संदीप लोढाचं बोलताय तुम्ही. संदीप लोढा ज्यावेळेस गुन्हेगार ठरला त्यावेळेस ज्या डेऱ्यांचं काम करीत होत्या त्या डेऱ्या ह्याच होत्या, दुसऱ्या कोणत्या डेऱ्या नव्हत्या. विष्णू हिंगे आणि संदीप लोढा काहीतरी पार्टनर आहेत कशामध्ये असं म्हटलं जातं. कदाचित त्याचं थोडंसं लवकर उघडं झालं म्हणून दिसत असेल. बाकीच्यांची त्यांचे संबंध तसेच आहेत, धंदे तेच आहेत. 2003 पासून यांना वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत, हा सत्तेचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांना बदलायचं काम केलं, त्यावेळेस चेंज केलं आहे. फौजदारांना गुन्हे दाखल करू नये. दास दरेकर म्हणाले का पीआयची बदली केली काय? पीआयची बदली केली त्या काळामध्ये यांना वाचवण्यासाठी. कारण त्यावेळेस जिथं या घटना भेसळच्या घडल्या होत्या त्या अन्य डेऱ्या इथं नवीन झाल्याच नाहीत, याच ठिकाणी झाल्या. त्याच्यातच संदीप लोढा हा त्याच्यातला निश्चितपणे जो आज तुम्ही आरोपी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, तो आज कदाचित पोराबरोबर असेल, काल बापाबरोबर होता, का आज कोणाच्या संबंधित भावाबरोबर असं आज त्याच्या दुसऱ्या भावाबरोबर आहे. पण भेसळ करण्यामध्ये तोही आरोपी कायम आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले, पण सत्तेच्या पायी त्याच्यावर कारवाई होऊन नाही दिली. ही परिस्थिती आंबेगाव तालुक्याची. कात्रची चौकशी व्हावी वाटतं. कात्रजी जनतेची मी तुम्हाला सांगतो, सहकारी संस्थेला प्रॉफिट कमवणे हा कधी उद्देश नसतो. त्यामुळे त्यांनी सहकारी संस्था भेसळ करायचा काही संबंधच नाही, कारण त्याला शासनाचं पाठबळ आहे. पण कात्रजच्या नावाखाली कात्रजला थोडंसं झुकतं माप द्यायचं आणि आपल्या तुंबड्या भरायच्या,
ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना आळा घातला पाहिजे. हे होते दोन्ही रती महारथी आणि खूप वर्षानंतर सत्तेच्या विरुद्ध आवाज उठवणारे नेतृत्व आंबेगाव तालुक्यामध्ये तयार झालेले असं म्हणता येईल. कारण की अनेक वर्ष आपण पाहतोय पाठीमागे लागेल पाहतोय की वळसे पाटील यांचा एकाधिकारशाही या तालुक्याने पाहिलेली आहे. परंतु खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी विरोधक तयार होतात आणि सक्षमतेने पुढे येतात. आता पाहूया या सगळ्या विरोधकांच्या आरोपांवर वळसे पाटील काय म्हणतायत ते. पाहत राहा शिवाय न्यूज मंचर.